हॅलो. हा बोला. भाऊ मी तुम्हाला एक 4-5 दिवसापासून फोन लावायचा प्रयत्न करायला मात्र फोन रिसिव्ह होईन झाला. हा बोला ना. माझी एक कंप्लेंट होती. हा एक्सचेंज सोसायटीमध्ये मी ड्युटी केली बघा. हा एक 9 दिवस ड्युटी केली बघा मी. अच्छा. असं कुठलं काही त्यांनी लिहून दिलं नाही काय ना. आधी आता मी फोन लावते ते उडवडीचे उत्तर देते बघा ते नाही. हा 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 सचिन केदार म्हणून आहे. हम्म आणि मी सुपरवायझर सुद्धा बोललो. सुपरवायझर म्हणते तुम्ही त्यालाच बोला कारण पेमेंट काढून घेते म्हणून ते. हम्म हां. कुठं कामाला एकदा होतं बोल. म्हणजे? शिंदे सोसायटी बानेर. हा हा. किती दिवसात पेमेंट राहिले? एक 9 दिवसाचं 20,500 पेमेंट आहे तिथं. एक 9 दिवसाचं. आणि भाऊ मी नाही का अशी ड्युटी केली बघा तिथं. कारण तिथं ड्युटीच तशी आहे तिथं. कारण हा. हाय अशी नाही का ड्युटी म्हणजे तिथं डोळा सुद्धा झाकायला जमत नव्हता. नाही. कशामुळे 9 दिवसच केली, बाकी दिवस काय झालं? कारण काय होतं माहिती आहे काय, माझी ड्युटी दुसरीकडली गेलती आणि घरचे पोरायला मला शाळेत नेऊन द्यायला वेळ होईन गेला. सकाळी 9 वाजू लागले यायला. 8ला सुट्टी होत होती. 8:30 पावणे 9 वाजेपर्यंत ते लोक दुसरे शिफ्टवाले येत होते. मला घरी यायला 9 सव्वा 9 वाजत होते. त्यामुळे ती ड्युटी मी हे केली बघा. ते लेकराच्या शाळेची अडचण येऊन होती त्याच्यामुळे हे केलं बाबा मी. कारण त्या टायमिंगला येणं होईन गेलं मला लेकराच्या शाळेच्या. सांगून सोडले का असेच? नाही ना, सांगूनच सोडली. सुपरवायझर सांगून सोडली मी. मी असं म्हणलं होतं सुपरवायझरला. रिसेप्शन म्हणून आहे इथं. त्याला मी म्हणलं बाबा असं असं व्हायला म्हणून. कारण लेकराची सोय लागण झाली शाळेची. त्याला सांगून सोडली मी. आणि अशी भाऊ ड्युटी आहे तिथं. त्या ड्युटी म्हणजे ड्युटीच आपण म्हणजे सगळ्याच जितके बी लोक आहेत का तिथं म्हणजे असं 40-45 लोक आहेत. त्याला बी ड्युटीच करावं लागते. तिथं असा डोळा सुद्धा तुम्हाला झाकायला जमत नाही माहिती काय भाऊ. कारण मोबाईलला भेटायला पाहिजे की नाही भाऊ. आणि आतापर्यंत हो हो म्हणते ते. आणि आता आज म्हणते की म्हणजे आज नाही म्हणजे मला 5-6 दिवसाखाली 8 दिवसाखाली म्हणजे की होत नाही पेमेंट. का बरं? सुपरवायझर म्हणते की तुमचं पेमेंट 100% होणार. त्यानं घेतलं असेल पेमेंट किंवा नाही. तुम्ही एकदा त्यालाच बोला. कोणाला बोला? सचिन केदारला. तुम्हाला नंबर देऊ होते. सांगा. सचिन केदार कोण आहे? काय आहे नेमकं? मालक आहे का? नाही मालक नाही. म्हणजे फील्ड ऑफिसर आहे ते. सांगा ना बस. हॅलो. हो. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार. सुनील राजे पाटील बोलतोय मी, सामाजिक कार्यकर्ता. सॉरी सुनील राजे पाटील बोलतोय म्हणलं, सामाजिक कार्यकर्ता. सर बोला ना. तुमचं एक प्रकरण आलं होतं माझ्या ऑफिसला. नारायण पाटील म्हणून. काय विषय त्यांचं? काय पेमेंट देत नाही बोलले 9 दिवसाचं. सर 9 दिवस त्यांचं पेमेंट जे आहे ना, मी त्यावेळेस त्या साईटला बघत पण नव्हतो. हा दुसरे होते ते पण काम सोडून गेलेले. पुन्हा ते मला माहिती पण नाही ते कोण आहेत. आता मला फोन करायला लागलेत. मी ऑफिसला थोडं 2-4 दिवसामध्ये गेलेलं नाहीये. बर बर. का तर त्यांचे आता 2-3 महिने झाले त्यांच्या पेमेंटचं. अच्छा. आणि त्यांनी मला 2 महिन्यानंतर पुन्हा सांगितलं की सर असं असं माझं 9 दिवसाचं पेमेंट आहे म्हणून. मग मी म्हणलं त्यांना आता पहिले जे होते आता त्यांनी काय काय त्यांना पण माहिती काय काय विषय करून सोडून गेलेले आहेत ते. म्हणजे त्यांना कामावरनं कमी केलेलं होतं. अच्छा. जे पहिले होते ना सुपरवायझर. सुपरवायझर नाही, हे होते आपले साईट इन्चार्ज होते ते त्यांच्या अंडरमध्ये कामाला होते. अच्छा. मग ते त्यांना कंपनीनं कमी केलं. ओके. मग त्याच्यानंतर ही पुन्हा 1 महिन्यानंतर मला सांगितलं की सर माझं 1 महिन्याचं पेमेंट ते सोडून गेल्यानंतर. आणि ह्यांनी काम करून आता कमीत कमी 3रा महिना संपत आलाय. ओके. तर त्याच वेळेस ह्यांनी ज्या महिन्यात काम केलं त्याच वेळेस जर ह्यांनी सांगितलं तो काय केलं असेल, मी देतो बघतो असं झालं असेल, तो कशाला सांगणार माझं काढून टाकले असा प्रकार केला असं काहीतरी प्रकार घडला असेल. बरोबर आहे का? ह्याच्यामध्ये त्यांना हे पण म्हणलं जर तुम्ही रिझाईन दिलेलं असेल, काही हे केलेलं असेल, रिझाईन असा आयडी कार्ड जमा केलेलं असेल, त्याचं जर काही हे असेल तर मला द्या, मी ऑफिसला जमा करतो. म्हणजे तुम्ही काम बोलता का? 1 मिनिटांशी बोला. 1 मिनिट चालू. हॅलो. हा भाऊ. बोला. 1 मिनिट साहेब लाईनवर आहेत. हॅलो साहेब. नारायण बोलतो. हा नारायण बोलतोय. म्हणलं तुम्हाला फोन लावले साहेब, तुम्ही फोन घेत नाहीत मला. त्यांचं काय म्हणणं आहे, तुम्ही 3 महिन्यापूर्वी ड्युटी सोडली, बरोबर आहे?
मग तो जिथं जो इन्चार्ज होता साईड इन्चार्ज, पण त्यालाच हा. माहिती होती मी आता 1 महिना झालं माझ्याकडे साईड आले बोलतात ते. मग नाही ना तुम्ही साहेब, ते मी आयडी बीडी ऐका काय ना. दिलं हॅलो असेल? हॅलो हॅलो भाऊ, हा मी तुम्हाला मी ड्युटीला जायच्या अगोदर याने मला फोन लावला एक दिवशी, हा ड्युटीला येत नाही म्हणून. माझ्याकडे रेकॉर्डिंग येत त्या. हा हा कोणी लावला मग आता कसं बरं असू द्या, हा पुढे बोला. हा तुम्ही लावलेला आहे. मी तुम्हाला भाऊ तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवत होते. बरं लावला, पुढे बोला काय झालं मग पुढे काय? माझी 9 दिवसाच्या म्हणजे यांना पण पेमेंट माहिती होतं म्हणता का? यांना सुद्धा माहित होतं की, अच्छा कारण यांनी अच्छा. मला बरं ती फोन काय बोलतात ऐका ना, तुम्ही काय आयडी बीडी काय जमा केला असेल मी करतो बोलतात सहकार्य, कुठं नाही म्हणतात ते. पण मला काय आयडिया नाही, ते आताच कॉल करतात मला की असं असं झालंय, माझं पेमेंट नाही भेटलं असं. नाही ना सर, तुम्हाला मी किती दिवस झालं फोन करतोय. मी तुम्हाला काय म्हटलं की तुम्ही रिझाईन दिलेला आहे, त्याचं काही आहे का तुमच्या पैसे आयडी कार्ड जमा? असं मी रिषभ सरला फोन सुद्धा केलता की बाबा माझ्या लेकराची कुणाची सोय लागण झाली, मला शाळेसाठी मला सोडून द्यावं लागते ड्युटी म्हणून. मी असं रिषभ सरला सुद्धा सांगितलेलं होतं. हो सांगितलं, तुम्ही सुपरवायझरला सांगितलं. आणि ऐका ना हॅलो सर. हा बोला बोला. आणि तुम्ही आता म्हणतात की तुम्ही आता आलो म्हणून, कारण मला मी ड्युटीवर असताना सुद्धा तुम्ही मला फोन केलेलीच बरं का सर. तुम्ही ड्युटीला कधी आलेत काय आले तुम्ही. मला तुम्ही बघितलंय कधी आतापर्यंत? बघितलंय मला? मी तुम्हाला नाही बघितलं, मात्र तुम्ही मला फोन सुद्धा केले. बरं ऐका ना, कॉन्टॅक्ट झाला असेल. बरं जाऊ दे साहेब, मी काय बोलतोय, तुम्ही करा सहकार, जाऊ दे. किती 9 दिवसाचं पेमेंट आहे, त्या कष्टाचे पैसे देणं, ड्युटी केलं म्हणजे डोळे फोडून डोळे भाऊ ऐका ना, त्यांना सुद्धा माहिती आहे तिथं ड्युटी कशी येतं. त्यांना सुद्धा माहिती आहे, विचारा त्यांना सुद्धा तिथं ड्युटी किती टाईट आहे. कारण 12 तास मी ड्युटी केली 9 दिवस. आता ऐका, तुम्ही एक रिझाईन द्या आणि आयडी कार्ड जमा करा. अहो सर, तुम्ही असं मला आतापर्यंत म्हणत नाही ना, आज म्हणायला. बरं आता म्हणू द्या ना साहेब, तुम्ही बी काय लोड घेतात, यांनी करतो बोलतात ना सहकार्य. काय अडचण आहे तुम्हाला या गोष्टीत? झालं आता विषय. तुम्ही आणि आयडी कार्ड जे आहे ते जमा करा तिथे. करून देतात साहेब. जे आहेत ना त्यांच्यापाशी जमा करा. ऐका ना, जे मला जमा करा, तुमचा ड्रेस होता माझ्याकडे, तुमचा बूटचा नव्हता, मला ड्रेस जुना दिलता तुम्ही नाही का, ते सुद्धा मी जमा केलेलं आहे तुमच्या तिथे. आता आयडी कार्ड आहे का नाही तुमच्याकडे? काहीच नाही. आयडी कार्ड सुद्धा नव्हती दिली. नाही भाऊ, येणं मला आयडी सुद्धा नाही दिलेली. अच्छा, मग काय करायला लागेल साहेब आता? आता 3 महिने काम केले म्हणल्यावर आयडी थोडंच दिलेलं नसेल. 3 महिने नाही केलं हो मी, 9 दिवस केले काम त्यांनी. फक्त 9 दिवस काम केलंय. तुम्हाला तेच सांगतोय की मी 9 दिवस काम केलंय मी तुम्हाला. ते काय झालं साहेब, त्यांचं शेड्यूल जे आहे लेकराचा शाळेत घालायचा, हे मिसमॅच व्हायला लागला, त्यामुळे त्यांनी ड्युटी सोडली, बाकी काही नाही. बरं मी बोललोय तुम्हाला तर असं ह्याच्या अगोदर बी. आता सर 9 दिवस जर असेल ना काम केलेलं, त्याच्यामध्ये कंपनीची जॉईनिंग फीसच आहे 2,500 रुपये जॉईनिंग फीस, आणि युनिफॉर्म तर युनिफॉर्मचे 2,000 रुपये कट होते. जर युनिफॉर्म नारायण ऐकून तर घ्या तुम्ही. ठीक आहे सर, बोला. तुम्हाला ही गोष्ट सांगितलेली होती, जॉईनिंग फीस आणि ड्रेसचे पैसे कट होते. हो बरोबर. असं काहीच सांगितलं नाही हो मला. अरे नाही सांगितलं सर. आता तुम्ही म्हणताय जॉईनिंग, ऐका आपली कंपनीची जॉईनिंग फीसच आहे 2,500 रुपये, आणि युनिफॉर्मचे तुम्ही जर युनिफॉर्म जमा केला असेल, कुणापाशी जमा केलेला होता? ते निकालचे पैसे जमा केलेले आहे मी. ते तुमच्या ऑफिसला तिथून मी घेतला होता युनिफॉर्म, ते बी तुम्ही मला जुना देलतात ते, कारण मला बसणं अहो जमा केलं, बाकीचं काय बोलताय तुम्ही? जेवढं विचारलं तेवढं सांगा. जमा कुणापाशी केलं ते तरी सांगा ना. तिथं तुमच्या ऑफिसला जसा मला मी ज्या बॉक्स मधून काढला होता त्या दिवशी, मी ज्या दिवशी जॉईनिंग केली तुमच्या तिथं, त्या दिवशी मला येत नाही. आपल्यापाशी नारायण 40 माणसं आहेत, कुणाचं एक जणाचं नाव तरी सांगा ना, कुणापाशी जमा केलं आहे? ते निकालचे म्हणून 2 निकालचे तिथं, 2 निकालचे आहेत. कोणत्या निकालचे पैसे जमा केले? मी 9 दिवसच ड्युटी केली तिथं. मला आता इतकं काय नाव माहित नाहीत ना, नाव माहित. दोघाला विचारून साहेब काय एवढं. ठीक आहे, दोघांना विचारतो. जे काय असेल तुम्ही एक रिझाईन लिहून द्या. ड्रेस फक्त तुमचे जॉईनिंग फीसचे पैसे कट होतील. ड्रेस जमा केलेले असेल तर ड्रेसचे पैसे कट होणार नाहीयेत. बाकीचे काय असेल ना तर मी ह्या 10 ते 12 तारखेपर्यंत तुम्हाला पेमेंट रिलीज करायला सांगतो. हो सर, मग मी तुम्हाला असंच म्हणलं, किती दिवस झालं तुम्हाला बोलतोय, तुम्ही काय म्हणतात? मी तुम्हाला अरे ऐका ना, ठीक आहे असू द्या. आता तर झालं बोलतोय मी, त्यांनी करून दे त्याला, तर सहकार्य करतील तुम्हाला. काय ते अर्ज लिहून द्या.
चालते भाऊ. कारण कसं आहे माहिती काय, यांच्या सोसायटीमध्ये, शिंदे सोसायटीमध्ये इतकी ड्युटी टाईट आहे का नाही. कारण मी 12 तास डोळे खोलेत म्हणून मी इतका माझा असू मला दे मोबदला भेटायला तुमच्या पाहिजे की नाही. कष्टाचा मोबदला देतो बोलतात की ते, कुठं नाही म्हणतात. हा मग बाकी साहेब, काय मी येणं हॅलो. हेच बोलतोय, बाकी काय नाही. येणं मला रिस्पॉन्स दिला नाही म्हणून मला तुम्हाला फोन लावायचा. मी तुम्हाला काय काय नाही. म्हणलं होतं नारायण, मी तुम्हाला काय म्हणलं होतं, जसा मला टाइम भेटेल मी ऑफिसला जाईल त्यावेळेस चेक करून तुम्हाला सांगतोच बोललो होतो मी. माझं आणि तुमचं मला वाटतं काहीतरी मंगळवारी का बुधवारी बोलणं झालेलं होतं, साहेब, बरोबर तुम्ही आहे? त्या दिवशी मला सगळं काय म्हणजे होत नाही म्हणून पेमेंट असं मी आता होत तुम्ही नाही मला तुम्हाला, सांगता. तुम्ही मला संध्याकाळी 7:30-8 वाजता फोन केलेला होता, बरोबर आहे? हो ना. मग तुम्ही माझा फोन रिसिव्ह करायला त्या दिवसापासून, ज्या अहो, दिवसापासून मी मला तुम्ही तुम्हाला नाही म्हणले, त्या सांगितलेलं होतं. दिवसापासून माझा फोनच रिसिव्ह होईना झालाय. तुम्ही अहो तुम्ही संध्याकाळी 10-11 वाजता फोन केल्यानंतर माणूस नाही फोन साहेब, मी उचलणार नाही का? केला हो तुम्हाला 10-11 वाजता नाही केला. दाखवू तुम्हाला किती तुमचे मिस कॉल पडले टाका मला. संध्याकाळी 10-11 वाजता? खरंच मला डिटेल पाठवा तुम्ही. मी तुम्हाला 10-11 वाजता नाही फोन झाला साहेब. बरं असू द्या. हॅलो साहेब, येस सर. दादा ते करून द्या, थोडं सहकार्य करा प्लीज. हा ठीक आहे होऊन जाईल सर. हो. 15 तारखेच्या अगोदर करून देतो त्यांनी. चालेल नक्की. ओके, धन्यवाद. धन्यवाद भाऊ. Yes. हॅलो. बोला ना. चालतं, करतो म्हणले, जाऊ दे मग कशाला बाकीच वाढत चालते बसला. चालते, काय हरकत नाही. फक्त इतकीच अडचण आली, ते फोन रिसिव्ह करीन झालते, बाकी काय नाही. बोललो त्यांना आता करणं मी होतं परभणीचा आहे तेवढा भाऊ, अर्ज घरीच लिहून राहणार आहे. बरोबर असं तसं आणि तुमचं युट्यूबला मी बघतोय म्हणून तुम्हाला मी आता मला काय करत जाऊ, काय असलं तर अडचण. हो काय अडचण. चालते भाऊ. ओके ओके, हो. थँक्यू भाऊ. हो हो. बरं भाऊ तुमचं. ओके ओके.